शेतकरी मित्रांनो, तुम्हीही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हो शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी दोन महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. एक म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्त्याची तारीख ठरलेली असून 22वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या अकाउंटवर हा जमा करण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना 22वा हप्ता हा दिला जाणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नसून कधी हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी मित्रांना दिला जाणार आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता येऊन 4 महिने ओलांडलेले आहेत. अद्यापही नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा राज्य सरकारकडून दिला गेला नाही. त्यामुळे बरेच शेतकरी मित्र संताप सुद्धा व्यक्त करत आहेत की योजना जरी तुम्हाला चालवायच्या नसतील तर या योजना सुरू का करतात, शेतकऱ्यांना आश्वासन किंवा आस का लावता, असा प्रश्न बरेच शेतकरी मित्र उठवत आहेत. त्यातच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा 13 मार्च रोजी सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिमोटचा बटन दाबून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करणार आहेत. ही महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहेत. त्यातच एक महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा समोर येत आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे एकूण 2 हप्ते तुम्हाला दिले जाणार आहे. बघा मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासोबतच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये म्हणजे प्रत्येकी एक हप्त्याचे 2,000 रुपये, असे एकूण 2 हप्त्याचे 4,000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये, तर एकूण 6,000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे तर ती आर्थिक मदत तुम्हाला येणाऱ्या 8 ते 10 दिवसात होऊ शकते. कारण आता नुकताच अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला असून जो निधी, तर तो निधी सुद्धा आता कृषी विभागाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जो हप्ता आहे 8वा, तर तो काय येत नव्हता, तर निधी अभावी हा हप्ता रोखला गेला होता. मग तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच कृषी योजना आहेत ज्या कृषी विभाग महाराष्ट्र शासन राबवत असतं आणि यंदाच्या वर्षामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांना अनुदान सुद्धा दिलं गेलं नाही आणि ज्या योजना कृषी विभाग राबवत असतात तर त्यांचं सुद्धा अनुदान अडकलेलं आहे किंवा रखडलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच करून कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजना एकंदरीत अडकलेल्या आहेत निधी अभावी. मागे कृषी विभागाने सुमारे 2200 कोटी रुपयाची जी निधी, तर ती निधी आम्हाला लागत आहे अशी सुद्धा मागणी सरकारकडे केली होती, परंतु त्यावेळेस कृषी विभागाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांनी कृषी यांत्रिकरण योजनेसाठी आपला अर्ज केला होता आणि त्यांनी जे यंत्र घेतलं होतं तर त्याचं अनुदान सुद्धा रखडलेलं आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून तुम्हाला या महिन्यात नमो शेतकरीचा 22वा हप्ता आणि शेतकरी सन्मान निधी योजनेचे जी महाराष्ट्र सरकार राबवत असतं तर तिचे एकूण 2 हप्ते मिळू शकतात. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा शेतकरी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.